हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्वजण. पुन्हा एकदा पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आम्ही 50 माणसांचा पूजेचा स्वयंपाक घेतला होता. तर त्यामध्ये स्वीटमध्ये आम्हाला गुलाबजामुन बनवायचे होते आणि बाकी पुरी, पनीरची भाजी, वांग्याची भाजी, डाळ तडका आणि राईस अशी सर्व मेजवानी होती. तर त्यामधील मी स्वीट गुलाबजामुन 50 लोकांसाठी कसे बनवायचे तुम्हाला दाखवित आहेत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे 1.5 किलो खवा घेतलेला आहे. 1 चितळेचं गुलाबजामुन मिक्स घेतलेलं आहे 200 ग्रामचं. 300 ग्राम मैदा घेतलेला आहे. 50 ग्राम विलायची आणि साखर. खवा मी इथे चांगला सुट्टा करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे चितळेचं गुलाबजामुन मिक्स पावडर. पूर्ण 200 ग्राम आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि हा मैदा अर्धा किलो आहे तर त्याच्यातून मी 300 ग्राम मैदा त्यामध्ये टाकणार आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आता एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्याचा छान असा हा पहा गोळा बनलेला आहे. तर हा गोळा आता आपण एका भांड्यामध्ये काढून झाकून ठेवू. हे पहा खूप छान असं त्याचा मऊ गोळा तयार झालेला आहे. तो थोडा वेळ झाकून ठेवू आणि आता आपण आपला पाक तयार करून घेऊ. गॅसवरती पातेल्यामध्ये आपण इथे 2.5 लिटर पाणी घेतलेले आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 2.5 ते पावणे 3 किलो साखर. गॅस चालू केलेला आहे आणि मला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. उलट मध्ये मध्ये पाक घालून घ्यायचा आहे. आपली साखर आता पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि आता 5 मिनिट अजून आपण त्याला फुल गॅसवरती ठेवू. हे पहा आपला पाक आता तयार झालेला आहे. एक तारी पाकापेक्षा थोडा कमी पाक आता आपला बनलेला आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे ही विलायचीची पूड. तर मी साखर घालून ही विलायची इथे बारीक करून घेतलेली आहे. ती आपण पूर्ण विलायची सगळी पाकामध्ये टाकलेली आहे. आता आपण गॅसवरून पाक काढून साईडला ठेवून देऊ आणि आपले गुलाबजामुन करून घेऊ. हे पहा आपलं पीठ आता तयार झालेलं आहे आणि आता तेलाचा हात घेऊन आपल्याला छोटे छोटे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे आपले सर्व गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत. तर आता आपण त्याला तळून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तर आता आपले तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण एक एक करून गुलाबजामुन सर्व तळून घेऊ. मध्ये मध्ये झाऱ्याने हलवत गुलाबजामुन चांगले ब्राऊन होईस्तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे पहा आपले गुलाबजामुन आता तळत आलेले आहेत. थोडा वेळ अजून त्याला छान तळून घेऊ. छोट्या गॅसवरती छान मस्त हे गुलाबजामुन असे तळून घ्यायचे आहेत. हे पहा काही गुलाबजामुन आपण तळून काढलेले आहेत आणि दुसरे तळण्यासाठी टाकलेले आहेत.
आपले सर्व गुलाबजामुन आता बनवून तयार झालेले आहेत. तर आता हे गुलाबजामुन आपला पाक तयार केलेला होता ना, त्या पाकामध्ये आपल्याला भिजण्यासाठी टाकायचे आहे. तर पाक अर्धा थंड झालेला आहे. त्या थंड पाकामध्येच आपल्याला गुलाबजामुन टाकायचे आहेत, म्हणजे ते चांगल्या प्रकारे भिजतात. तर चला आपण हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकू. येथे आपले 180 गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत. हे पहा, 2 पातेल्यामध्ये मी हे गुलाबजामुन आता भिजण्यासाठी ठेवलेले आहेत. आता गुलाबजामुन आपले हे पहा फुगायला लागलेले आहेत. 7 ते 8 तासात आपण त्याला भिजण्यासाठी झाकण ठेवून एका साईडला ठेवून देऊ. तुम्ही पाहू शकता, खूप मऊ आणि लुसलुशीत असे आपले गुलाबजामुन येथे तयार झालेले आहेत.